आज श्री क्षेत्र चांगदेव भाग 2 मध्ये मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज या भागामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे चरणांकित मंदिरातील नमस्कारी चौक पाहणार आहोत। त्याचप्रमाणे नमस्कारी 15 पायऱ्या पाहणार आहोत। तसेच श्री चांगदेव मंदिरातील पुरातन माहिती, ज्यामध्ये मृत्यू लोकात मरण नाही, होते चांगदेव म्हणून आले ज्ञानदेव, आदिशक्ती मुक्ताई, जेथे नामे सोमेश्वर, तापी पूर्णा बरोबर, आणि रहस्यमयी वैज्ञानिक सत्य एक, येथे दगडांनाही घाम फुटतो, तापी पूर्णा संगम पण पाणी मात्र खालीवर, 2 झाडांचा संगम इत्यादी रहस्यमय गोष्टी आपण पाहणार आहोत। व्हिडिओ मात्र पूर्णपणे पहा। बाबा हां हा जो चौक आहे, हां ह्या चौकामध्ये आपल्या स्वामीचा इथं चरणांची जागा आहे। या कारणास्तव आपले मानव पंथाचे लोक इथं दंडवत करतात। याच्या समोर 15 पायऱ्या आहेत। 15 पायऱ्या तिकडे टाकायच्या, असे 15 पायऱ्या। असं बाबा हे सभा मंडपाचे खांब आहेत आणि हे अपूर्ण राहिलेले आहेत सध्या ना। त्यावेळेस रात्री देखील या ठिकाणी भेट दिलेली होती, पण आपल्याला या ठिकाणाची माहिती व्यवस्थित दिसावं, व्हिडिओ व्यवस्थित दिसावं, चित्र व्यवस्थित दिसावे, आणि त्यामुळे मी बाबांना घेऊन या मंदिरामध्ये इथे भेट दिलेली आहे। मित्रांनो, या मंदिराचं जे काही आहे आख्यायिका आपण पाहतोय, तेवढंच नाही तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू या मंदिरामध्ये आलेले होतं। हा समोरचा जो चौक दिसतोय तो नमस्कारी चौक आहे, आणि म्हणून मी बाबांच्या बरोबर या ठिकाणी भेट दिलेली आहे। मित्रांनो, जवळच 15 पायऱ्या आहेत, तेही आपण रात्री पाहिले, पण आता दिवसा ते कसं आहे ते प्रत्यक्ष पाहणार आहे। आता आपल्याला 15 पायऱ्या जे आहे ते दाखवायचं आहे। तिथून दर्शन लोकांना, पब्लिकला द्यायचं आहे व्हिडिओद्वारे। त्याच्यानंतर तापी पूर्णाचा हा संगम आहे। या संगमाचा जो भाग आहे तो तुम्हाला तापीचा आणि पूर्णाचा दोघांचा पाण्याचा जो वहा आहे तो तुम्हाला दाखवणार आहे।
हो हो हो. मी दुसऱ्या बाजूने उतरून इथे खाली आलेलो आहे आणि आपल्याला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या चरणाने स्पर्शित झालेल्या पवित्र जे काही 15 पायऱ्या म्हटलं जातं ते 15 पायऱ्या दर्शन तुम्हाला खालून व्हावं या उद्देशाने मी या ठिकाणी खाली आलेलो आहे. त्या नमस्कारी 15 पायऱ्या जी आहे ते आपण पाहतोय. वरती बाबा साष्टांग दंडवत करत आहेत. तापी आणि पूर्णा नदी जो काही त्यांचा संगम आहे या संगमावरती आम्ही थांबलेलो आहोत. इथे एक आगळं वेगळं मला जाणवलं. इथे आहे तापी पूर्णाचा संगम आपण पाहिलेला आहे, पण या ठिकाणी जे आहे वरती लिंबाचं आणि पिंपळाचं झाड या दोघांचाही संगम झालेला आहे. एवढे संगम झालेले ती एकरूप झालेलं आहे. झाड कोणतं आहे ते कळत नाहीये, फांद्याही त्यातून एकातून एक गेलेल्या आहे, पण एकरूप झालेलं आहे ते मी तुम्हाला अगदी जवळून दाखवतो. एका बाजूला पिंपळाचं आहे, एका बाजूला लिंबाचं आहे, पण दोन्हीही झाड परिपूर्ण मॅच झालेले आपल्याला दिसत आहे. इथं दोन्ही एका ठिकाणी जॉईंट झालेले आहे. एका बाजूला पिंपळ गेलाय, पण मधूनच जे आहे ती लिंबाची फांदी बाहेर आलेली आहे. आतल्या मंदिराचं जे आहे चांगदेवाचं जे काही तिथलं जे पाणी आहे स्नानाचं वगैरे इथून बाहेर येते. पण हे अप्रतिम असं हे बांधकाम आहे. अनेक मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. असं असं खाली पाय दाखवले आहे बैलाच्या पुरासारखे, तोंड मगरासारखं दाखवलं, काही नाही. वास्तुकलेचा एक आदर्श नमुनाच आहे. फोटो घेतला समोरून लागला ते ठिकाणी एक पक्क दगडाचं कपाट तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जागोजागी ठेवलेले बाकडे पण तिथेच केलेले कचरा ठेवलेला आहे पहा. आणि हे उघड झाप होतंय पहा. ती आहे
थोडस इकडे या. आणि मोठं एकदम जाड असं हे दगड आहे आणि याला वरून एक रॉड टाकलंय आणि इथे हे बंद होतंय पहा. अशा पद्धतीनं ही एक कचरा कुंडी बनवलेली आहे. एक आगळं वेगळं आहे. अनेक पुरातन मूर्त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. आता आपण चांगदेव मंदिराची माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी. आज आपण पुरातन जे काही मंदिर आहे त्या मंदिरामध्ये भेट देण्यासाठी आलो. या ठिकाणी दत्तात्रय पुजारी आहे. या ठिकाणी आपल्याला या पुरातन वास्तूची थोडीशी माहिती देतील. मी दादांना दंडवत प्रणाम करतो, त्यांनी माहिती द्यावी. हा जवळजवळ 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. हे मंदिर हेमाळपंथी बोललं जाते. तर आपण नाही आले इथं, चांगल्या महाराजांनी बोलवलं म्हणून आपण आले, नाहीतर आपली शक्ती नाही की आपण इथपर्यंत येणार. अशाच पद्धतीने चांगल्या महाराजांची सुद्धा इथपर्यंत येण्याची शक्ती नव्हती. परंतु चांगल्या महाराजांचा योग अभ्यास पूर्ण झाल्यानंतर चांगदेव महाराजांना भगवंत मिळून घ्यायचा होता, पण भगवंताची जाणीव नव्हती. म्हणून चांगदेव महाराज गरुडाच्या साह्यावरती बसून सना पृथ्वी भ्रमण केली. ती बाहेर आहे, ती गरुडाची मूर्ती आहे. पूर्ण महाराष्ट्रभर फिरले, पण त्यांना भगवंताचा वास कुठं लागला नाही. तर हा वास कुठं होता? चंद्रकन्या आणि सूर्यकन्या, तिलाच तुम्ही म्हणताय तापी आणि पूर्णा, ह्या संगमावरती इथं दाट अरण्य होतं. ह्या दाट अरण्यामध्ये लक्ष्मीनारायण निवास करत असत. तर हे मंदिरसुद्धा लक्ष्मीनारायणाचं बोललं जात होतं. तर चांगल्या महाराजांनी बघितलं की ह्या दाट अरण्यामध्ये स्त्री आणि पुरुष कोण आहे यांचा शोध आपण लावायलाच पाहिजे. म्हणून चांगले महाराज गरुडाच्या साह्यावरतून तिथं खाली उतरले आणि शोध लावण्यास तयारी झाली. शोध लावत आहे, पण त्यांना भगवंत मिळाले नाही. संध्याकाळची पहर झाली, दमून गेले. त्यांनी विचार केला की आपण आंघोळ स्नान करायचे आणि आपल्या मार्गाला लागायचं. तर आंघोळ स्नान चालू असताना त्यांना पाण्यामध्ये 3 लोक दिसले, ब्रह्म, विष्णू आणि महेश. तर चांगल्या महाराजांचा आत्मविश्वास पटला की इथं माणसाचा थारा नाही, पाखराचा वारा नाही. आपल्याला 5 लोकांचा वास लागत आहे, तर आपण इथून हलताच कामा नये. त्यासाठी चांगदेव महाराजांनी ह्या मंदिरामध्ये रात्रभर निवास केला आणि सकाळच्याच परी उठून परत आंघोळ स्नानला गेले. त्याच वेळेसुद्धा त्यांना आदेश झाला की वाटेत वाळू घे आणि त्याचा लिंग बनव. त्यालाच म्हटलं स्वयंभू वटेश्वर. तर ती पिंड तिथं बसून सणा चांगदेव महाराजांनी 1400 वर्षे तपश्चर्या केली. 14 वेळा यमाला पलटवलं आणि 64 कला विद्या रिद्धी सिद्धी प्राप्ती करून घेतली. तर ही कोणत्या दिवशी? माघ वद्य त्रयोदशी, तिलाच तुम्ही म्हणताय महाशिवरात्र. ते आजसुद्धा जवळजवळ 4 ते 5 लाख पब्लिक त्या दिवशी इथे येऊन जात असते. त्याच दिवशी शंकर आणि पार्वती आपल्या मृत्यू लोकांमध्ये येऊन सणा उठवत आहे. पण चांगले महाराज उठत नव्हते, समाधीस्थ होते. म्हणून शंकरन पार्वतीने थंड, उष्ण, गरम असे 3 वारे सोडून सणा चांगदेवाची तपश्चर्या भंग केली. चांगदेव खैवळून उठले आणि म्हणाले, तुम्ही कोण आहे, मला कशासाठी उठवताय? तथास्तु. चांगदेवात ज्याची भक्ती करताय तोच तुझ्या पुढे आहे. तुला काय पाहिजे असेल ते मागून घे. तर चांगले महाराजांनी धनकन संपत्ती नाही मागितली, पुत्र संपत्ती नाही मागितली, याच्या व्यतिरिक्त मागितलं की जोपर्यंत चंद्र, सूर्य, पृथ्वी आहे तोपर्यंत फक्त मी जिवंत पाहिजे, बाकी मला काही नको. जा चांगदेवा, तुला ह्या मृत्यू लोकांमध्ये मरण नाही, तू अमर आहे, तू काही करू शकतो. शंकर पार्वती गुप्त झाले आणि चांगल्या महाराजांना अहंकार चढला. कशाचा? की मला मरणाची भीती नाही, मी काही करू शकतो. म्हणून चांगल्या महाराजांनी जिवंत स्वाग घेतला, जिवंत साताचा सपका घेतला आणि आळंदी जाण्यासाठी तयारी झाली. आळंदी जाण्यासाठी ही कारण होते चांगदेव म्हणून आले ज्ञानदेव. आणि कारण काय? की निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई
यांना कोणी भगवंत मानत नव्हतं. वाडीतून सुद्धा टाकून दिलाय. त्यांच्या आईवडिलांचं देहांत प्रायचित्त झालंय. ज्ञानदेवाच्या ओव्या पाण्यात फेकले. मुक्ताईला मांड बांधण्याची खापडसुद्धा दिलं नव्हतं. म्हणून चांगदेव महाराजांना वाटलं की हेही भगवंतच आहे, पण ह्या पंडित शास्त्री लोकांना यांची जाणीव नाही. त्यासाठी मी आळंदीला जाणार आणि त्यांना भगवंत करून देणार. म्हणून चांगदेव महाराज इथून आळंदीला चाललेले आहे. धूळ माटलेला आहे, धरतरी कंप झाला आहे, मोठमोठे वृक्ष पडलेली आहे. त्या अवस्थेमध्ये चांगदेव महाराज हरिनामाच्या गजरामध्ये आळंदीला जात आहे. आणि तिकडे सकाळच्याच परी हे चारी बहीण भावंड भिंतीवरती बसून तोंड धुत होते. त्याच वेळेस मुक्ताई 5 वर्षाची, ज्ञानेश्वर महाराज 14 वर्षाचे, चांगदेव महाराज 1400 वर्षाचे. तर मुक्ताई विचारत आहे की दादा हा कल्लोळ कशाचा आहे, अहंकार कशाचा म्हटलेला आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी उद्गारून सांगितलं की योगीराज सिद्धेश्वर चांगदेव महाराज आपल्या भेटीसाठी येतोय. आपल्या जीवनाचा उद्धार आहे, प्रज्वलित होणार तर आताच होणार, त्यासाठी आपण काहीतरी करायलाच पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्या निर्जीव भिंतीला विनंती केली, गती दिली आणि आळंदीवरून 1-1.5 किलोमीटर अंतरावर ते बाहेर येऊन सणा ती भिंत चांगदेव महाराजांच्या पायाला लागली. चांगदेव महाराज खाली उतरले, ज्ञानदेवाचे पाय पकडले, मुक्ताईला गुरु केलं. चांगदेव महाराज शिष्य झाले. परत त्यांच्या झोपडीवरती जाऊन सणा क्रीडा केली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले. स्वर्गातले लोक जेवणात आणले. ज्ञानदेवाच्या पाठीवरती ज्वालामुखी तयार करून पोळ्या बांधण्यात आल्या. हे संपूर्ण वाङ्मय आळंदीला घडवलं. परंतु आदिशक्ती मुक्ताईचा आत्मविश्वास त्या परिसरामध्ये नव्हता. तो परिसर होता सुंदर क्षेत्र भिन्नापूर. त्यालाच तुम्ही म्हणताय चांगदेव. देवाचं नाव चांगदेव आहे, म्हणून गावाचं नाव सुद्धा चांगदेव ठेवण्यात आलं. तर निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान, सासवड, त्र्यंबकेश्वर आणि आळंदी. चांगदेव महाराज मुक्ताई 1400 शिष्य यांनी हरिनामाच्या गजरामध्ये घेऊन सुना निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान यांची समाधीस्थ लावली. आणि चांगदेव महाराज मुक्ताई 1400 शिष्य हे संपूर्ण वाङ्मय ह्या तीर्थक्षेत्रावरती परत येऊन सणा आंघोळ स्नानाला गेलाय. आता तुम्ही म्हणसाल की महाराज तुम्ही आंघोळ स्नानाचा विशेष महत्त्व घेतला. मी नाही घेतला. भगवंत अजून लाभलेला आहे, तेवढाच मी आपल्यापुढे घेतलेला आहे. आणि त्याचं विशेष महत्त्व काय आता 1 मिनिटात मी तुम्हाला सांगणारच आहोत. तर इथं आल्यानंतर हे वाङ्मय आंघोळ स्नान करत आहे आणि मुक्ताई कपडे पलटवण्यासाठी बाहेर आली. तर कुठं आपणच म्हणतो जेथे नाणे सोमेश्वर तापी पूर्णाबरोबर. तर ह्या तापीनं पूर्णाच्या संगमावरती एक भयानक शंकराचं मंदिर आहे. आज सुद्धा सबूत आहे, परंतु ते आता आपल्याला धरणामुळे दिसू शकत नाही. तिथंच ती मुक्ताई कपडे पलटवण्यासाठी गेली. त्याच वेळामध्ये त्या क्षणामध्ये वादळ सुटलं, एकच वीज कडाडली आणि त्यामध्ये आदिशक्ती मुक्ताई गुप्त झाली. तर मुक्ताई कुठं आहे? कोथळीला आहे का मेहुणला आहे? कुठं आहे? तर मुक्ताबाई ही त्रिभुवनात आहे, आकाशमातात आहे. त्याच्यासाठी शब्द दिले, मुंगी उडाली आकाशी. आणि दुसरी गोष्ट की मुक्ताई नमो त्रिभुवन पावली आदत्र जननी देवाचे. तर जन म्हटलं म्हणजे तुम्ही आपण, आणि त्रिभुवन म्हटलं म्हणजे जुनी कोथळी मुक्ताबाई, ते चांगदेव मंदिर, चांगदेव मंदिर ते मेहुण मंदिर, हे पंचकोश आहे. ह्या पंचकोशामध्ये ह्या पवित्र जागेवरती जेथे माणसां तेथे तुमच्यासाठी मुक्ताई हजर आहे. मग आपण कोठेही माना, माझा विरोध नाही. तसंच चांगदेव महाराजांना वाटलं गुरु गेला, शिष्य लोक गेले, आणि ह्या मृत्यू लोकांमध्ये मी असल्यानंतर माझ्याजवळ 64 कला विद्या रिद्धी सिद्धी प्राप्ती. दुसरी गोष्ट मेलेले प्रेत उठवले, अजून उठवणार. तिसरी गोष्ट मृत्यूचा भय नाही. तर एवढा आपल्याकडे सांभाळ होऊ शकत नाही. म्हणून चांगदेव महाराजांनी महाशिवरात्रीच्या दिवशी त्याच पिंडीतून परत शंकरान पार्वतीला उपस्थित केलं आणि सांगितलं की धन्य आहे प्रभू, मला एवढं दिलं की माझ्याकडे सांभाळ होऊ शकत नाही. मग चांगदेवा तुझी इच्छा काय आहे? तर चांगदेवांनी एकच सांगितलं की ज्या ठिकाणी माझे 1400 वर्ष पूर्ण आहे त्याच ठिकाणी माझी स्वयंभू मूर्ती पाहिजे, घडवलेली नाही, बसवलेली नाही. म्हणून आपल्यापुढे ही चांगदेव महाराजांची गणपतीच्या आकारासारखी स्वयंभू मूर्ती दिसत आहे.
अतिशय सुंदर या स्थानाची माहिती आपल्याला दिली. तर निश्चितच आपल्याला सर्वांना आवडेल. आपण नक्की इथे भेट द्या. तर बाबा हे जे इथे थेंबा आलेले आहेत याचं काय विशेष कशामुळे येतात? हे विशेष म्हणजे उन्हाळा असताना ते उन्हाळ्यामध्ये याला घामासारखे येते. घाम म्हटला जातो त्याला, म्हणजे पाण्याचा तेलकट घाम असं वैशिष्ट्य असं. हे पुरातन दगड आहे, पाषाण आहे, त्यांनी या मंदिर बांधलेलं आहे आणि याला देखील घाम फुटतो. इथे जे आहे पाणी आलेलं आहे सध्या आणि पूर्ण मंदिरालाच असतं देखील नाही. फक्त या आतल्या जो आहे बाहेर नाही. आणि यांना असे हे जे काही घाम आहे, पाणी आहे, ते उन्हाळ्यामध्ये जास्त असे खाली धरायला लागतात. एक आंबेडकरच एक चमत्कारिक रहस्य त्याला पूर्णपणे बाम सारखा. आणि मित्रांनो, या दगडाला जे काही घाम फुटतो, जे काही पाण्याच्या धारा येतात, ते जर आपण चाकलं जीभ लावली तर ते खारट लागतं असं बाबा या ठिकाणी सांगतात. एक अद्भुत अशा पद्धतीचे स्थान आहे. तुम्हाला अगदी जवळून दाखवतो मी. त्या सध्या घामाच्या धारा लागलेल्या आहेत आणि उन्हाळ्यात तर हे फक्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या दगडांना ओलावा निर्माण होतो, थोडं बाष्प तयार होते. एक वैज्ञानिक याच्या मागे कारण असावं. आता हे जे पाणी दिसत आहे ते हाताने टाकून कशा पद्धतीनं दिसतं हे इथल्या पुजाऱ्याने मला दाखवलेलं आहे. माहिती द्या थोडीशी. याला अक्षय म्हणतात. अशी किती येते अक्षय? मित्रांनो, आज श्री क्षेत्र चांगदेव येथील दुसरा भाग कसा वाटला तो कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि शेअर करा. आणि आतापर्यंत माझ्या चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. लवकरच अशा अद्वितीय स्थानाला आपण भेट देऊया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. अगदी थोडा वेळ भावपूर्ण हृदयस्पर्शी संगीत आपण श्रवण करूया.